तर नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर आता आपण चाललं गोट्यामध्ये, जाऊया. तुम्हाला दाखवतो काय आहे गोट्यामध्ये नवीन. मित्रांनो, चमचम कशी झोपली बघित. बिले काय चमचम बिले काय नाही बिले. तर आपण गाय गोट्यात बांधलेले आहेत. आपण आता काय दिवस झालं गाय गोट्यातच बांधतोय. कप्पी बघा तिकडं, भरपूर दिवस झालं गाय गोट्यातच बांधतोय आपण, कारण की इथं बघा असं झालं, त्याच्यामुळे आपण गाय गोट्यातच बांधतोय. मित्रांनो, आज काल अजून हे तुटले आहे. मित्रांनो, काय खरं नाही, हे राहतच नाही, हे टिकतच नाही, काय खरं नाही. बघा हे काय तुटलं आहे, असं होतं. इथं गेलं बघा. रेडे रेडे हो बघा, इथं बसली रेडी, इथं बसलेत महाकाल. आणि मित्रांनो, मगाशी महाकालचा मी एक व्हिडिओ शूट केला, ते क्लिपमध्ये टाकतो तुम्हाला. महाकालने माझा हात खाल्ला होता आणि दुसरं काय केलं होतं, चाटत होतं, माझ्या हाताला चाटत होतं महाकाल. तुम्हाला दाखवतो मी. कसं आहे का नाही. महाकालने माझा हात खाल्ला होता, सगळी लाळ हाताला चिकटली होती माझ्या. तर इथं बघू शकता काय येतं. आणि आता चाललोय आपण थोडं बागामधलं चक्कर मारून येऊया, बघू कुठं कुठं काय काय झालंय ते. आणि वातावरण झालेलं आहे पावसाचं, तुम्ही बघू शकता. इथं वातावरण झालेलं आहे पावसाचं. एंट्री कुठं नाही, इथनं दिसते जायचं कुठं तरी, कुठनं पण शिरतो. मित्रांनो आपली फळं ही थोड्याच राहिली ती बघा. ही जी फळं आहे ती ना, कुठे गेली हवा. शी फळं असली फळं थोड्याची राहिली ती, असली बुटाक म्हणजे टिंगऱ्यात फळं. आणि मित्रांनो, गवत व्हायला लागले बागात, बघितलं का, गवत व्हायला लागले. आता कंटिन्यू 3 दिवस झालं पाऊस येतो, संध्याकाळचा विजांसहित, कडकडांसहित. आणि काल तर 4-5 तास पाऊस चालू होता. 4 तास तर क्लिअर पाऊस चालू होता, ते पण एकदम जोरामध्ये. हे बघा किती खाली आले ते, हो का, किती खाली आले तुम्ही बघू शकता. माझ्या अंदाजाने मी कुठं होतं माहिती आहे, हे हिथं होतं, हिथं हो का, हिथं नव्हतं, हिथं होतं. हे कुठं आलं आहे बघा, असंच आहे गायला औषध मारताना लय खाली आलं आहे. इकडे तर मित्रांनो लय गवत व्हायला लागले. आणि तुम्हाला दाखवतो आपली केळीची पिल्लं, इथली केळीची पिल्लं भरपूर व्हायला लागली ते. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगायचं राहिलं, आपली फाट्याच्या वरची जी बाग आहे का, आपल्या रस्ता आहे तिथं एक, आणि तिथं आपले फाटा आहे 50 फाटा. आणि 50 फाट्याच्या वरती आपल्या 1 एकराचा असून प्लॉट आहे. मित्रांनो, सगळं डाळिंब असं बेड लेवल पाण्यामध्ये होतं, पाण्यामध्ये सगळं बेड लेवल पाणी होतं त्याच्यामध्ये, रानामध्ये. रात्री एवढा पाऊस झाला, त्या बागेचं तर काही विशेष नाही. आणि एक काळं रान आहे, मला वाटतं ती बाग राहते की नाही काय माहिती, कारण की लय पाणी होतं तिला, झाडं पिवळी पडते ती. तुम्हाला दाखवू का मी, जाऊया रानामध्ये आपण तिकडं लगेच येऊ मागे. तुम्हाला दाखवण्यासाठी खास चाललं, तुम्हाला दाखवण्यासाठी जाऊया. इकडं गवत झालं बघा भरपूर. कसं आता इथनं जायला लागेल बघा. जाऊया इथनं आहे रोड, इथनं जाऊ मत नवसात. मित्रांनो, आपण चाललो होतो सीताफळ किती लागली ती बघा, किती लागली ती हो, ॲटोमॅटिक ती पण काय न करता. हे बघा इथं, हे बघा सेटिंग कसं आहे, कसं भारी सेटिंग झाली, कसं आहे, काय न करता सगळं नॅचरल सेटिंग झालेलं आहे. तुम्ही बघू शकता इथं सगळं हो, सगळं नॅचरल सेटिंग झालं हो. काय लोकांना सीताफळ असं सेटिंग होत नाही ह्या दिवसामध्ये असं तयार करून होत नाही, म्हणजे औषध मारून औषध सोडून होत नाही. हे नॅचरल होते, असंच असतं मित्रांनो शेतकऱ्याचं. म्हणजे माझ्या बाबतीत असंच असते, ज्यावेळेस करतो ना त्यावेळेस काय होत नाही, ज्यावेळेस करायचं नसतं किंवा मला हे होत नसतं, तर त्यावेळेस ते ऑटोमॅटिक होतं, त्यावेळेस मला त्याची गरज पण नसते. ऊस बघा किती मोठं झालं. आपण आलं रस्त्याला, तर आपण आलं रस्त्यावरशी. मित्रांनो बघितलं हे कसं झालं आहे, सगळं एवढं बेल हो का, हितपर्यंत भरलं होतं काटोकाट पाण्याने, इथपर्यंत भरलं होतं, इथपर्यंत हो का, इथपर्यंत एवढं तर भरलं होतं. या बागाकडे तर काय लक्षच नाही मित्रांनो, ह्याच्याकडे वेळच नाही. मित्रांनो, तुम्हाला एक सल्ला देतो की तुमच्याकडे जर लेबर लावायची पात्रता नसेल, तर जेवढं होतं आहे तुम्हाला तेवढंच क्षेत्रामध्ये तुम्ही काय पण लागवड करू शकता, जेवढं होतं आहे तेवढं. नाहीतर असं होतं आहे बघा, लक्ष नसलं बघा. आता हे सेटिंग तोडायला लागलं आपल्याला, सेटिंग झालं आहे
गरज नाही एवढं सेटिंग व्हायची, पण सेटिंग झालं हे. त्यामुळे जेवढं होतं तेवढंच करा मित्रांनो. बघा आता हे सेटिंग झालं, काय उपयोग आहे का, हे लवकर थोडं बाई सेटिंग, पण टायमिंग नाही आपलं कशी, लेबर काय नाही, पावसात पण काय होत नाही, पावसाच आहे दररोज असलं चिखलात पडतं ते पाय. हे बघा कसलं सेटिंग झालं आहे, ठेवायचं का मित्रांनो हे सेटिंग, नको नको नको. सगळं शेंड्याचं सेटिंग आहे, शेंड्याचं सेटिंग. झाडं बारकी ते कशाला मोकळं. हे बघा पाणी किती झालं तर पाणी, लई पाणी झालं तर मित्रांनो, तरीसुद्धा इथं ढाळ नाही, तिथून ते शेवगा आहे का, शेवगा ते इथपर्यंत ढाळ नाही कसलंच, एक लेवल आहे. तरीसुद्धा हे मित्रांनो, रात्री मी गेलो तर दूध घालायला, तिकडे दूध घालायला जातो, तर इथं बघू शकता, म्हणजे इथं मी रात्री बघितलं तर दूध तर इथं मी बघितलं रात्री दूध घालून घरी जाताना सगळं भरलं होतं, सगळं मित्रांनो बुडाचं लागलं माझं पाय, अजून बुडतं आहे. बागाचं कसं व्हायचं काय माहिती. हे बघा फळ, तर हा पण साधा बागवा व्हरायटी आहे, बघू शकता तुम्ही इथं. असा विषय तर झाला आहे सगळा. अजून इथं तर मित्रांनो सेटिंग होऊन तुटलं आहे सगळं. हे बघा वाकूनच गेलं आहे, एवढं सेटिंग झालं आहे, काय खरं नाही रे. जेवढं होतं तेवढं करा मित्रांनो, आणि आता लेबर लावून टाका सगळे. तर बघितलं का असा विषय झालेला आहे. आता आपण चाललो घरी जाऊया आणि करूया गायचं काम. तुम्हाला अजून खालने बाग दाखवतो, खालची बाग दाखवतो, मोठी बाग दाखवतो, त्याचं काय काय झालं ते बघून येऊया. मला पण माहीत नाही, कारण की मी पण गेलो नाही, असा विषय झाला आहे. आणि मित्रांनो उद्या जाणार आहे मी शिंगणापूरला, आज काय जाणं झालं नाही, कारण की आज मित्राला टायमिंग नव्हता. आणि आता आम्ही दोघंजण उद्या शक्यतो जाईन, उद्या 100% जाईन, तरी पण जाईनच असा विषय. मित्रांनो केळी पिवळी पडली आहे, दिसली बघा, हे बघा केळी पिवळी पडली आहे. मला वाटतं चुनखड लई झालं काय, चुनखड राहणार सगळं आपलं चुनखडच. मित्रांनो हे तर काय ड्रॅगन फ्रूट येत नाही, 5 वर्ष झाली करेक्ट, 5 वर्ष, फक्त 2 फळं आली त्याला, 2. पहिली फळं झाली नाही ते, बाकीची फळं झाली नाहीत त्याला. इथून जायचं आहे बघा आपल्याला कुठनं तरी, इथून जाऊ. तर इथं बघू शकता आपण आलेलो आहे आपल्या जुन्या बागेमध्ये. इथं आता याला एंट्री कुठं नाही, इथूनच एंट्री आहे वरती, नाही इथून नाही, इथून जाऊ. हिचं पण कागद खाली आलाय, चालायचं नाही मित्रांनो ह्याच्यात. तर हे बघितलं कळक, हे बघितलं मित्रांनो, हो का ही जी रेष आहे का नाही, ही रेष असं झालं बघा, चिरलं आता, ही टिकत नाही, फटणार आहे सगळं. बघा ही रेष अशीच गेली, कारण की तारावर आदळून असं झालं बघा. ही वाकच झालं, दिसलं का, ही लाईन पडली आहे. तण बघा किती झाले, बघा तणाचं थैमान नुसतं शेवळच उठले तणाचं. अयो अयो मित्रांनो तण मित्रांनो, अयो शपथ, काय खरं ना. आता तणनाशक पण मारता येत नाही, मोठं झालं तर 82,000ला कामच आहे. आता केलं तर मित्रांनो हे सगळं लॉन दिसतंय, लॉन असं हिरवं बघितलं, हिरवं लॉन दिसतंय, सतत पाऊस झाल्यामुळे असं दिसतंय. लय तण झालं मित्रांनो, लय. लेबर तर मिळत नाही, मिळेल तर आले तर लेबर त्या दिवशी पाऊस येतोय, असं तर विषय होतोय सारखा. बघितलं का किती खाली आले. आणि मित्रांनो मेन म्हणजे काय झालं माहिती आहे का, ही जी दोरी टाकली का आपण प्रत्येक काठीला, ते सगळी डिल्ली झालेली आहे. ह्याच्यामुळे तर वाचलं बरं का, पण डिल्ली झाली आहे, हो का डिल्ली झाली सगळी, असा विषय झाला आहे. जाऊया घरी आता आपण, करूया गायचं काम. तण लय आले पण मित्रांनो बरं का, तण मरणाचं तण आलं. तर मित्रांनो फायनली आपण आलो आहे घरी, आणि आता आपल्याला करायचं आहे गायचं सगळं काम. शेण वगैरे काढलेलं आहे आताच मी, तुम्ही बघू शकता इथं बघा, ते तिथं चालू झालं बघा काम करायचं. तर आपल्याला काय आधी बाहेर सोडायचं त्या, कारण की त्यांना पाणी प्यायचं थोडंसं, आणि नंतर आपण काय बाहेर सोडलं की पेंट ठेवल्यानंतर लगेच गाय आतमध्ये लगेच सुड्या गाय बाहेर लगेच. मित्रांनो आपल्याला ही कडी लावायची, ही कडी उघडायची, लक्षात नाही सारखं साईडला, रेडी साईडला सर. ए चला सर, हे चला या, चला या, महाकालय रेडी हुक 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 हुक. हे चला बाहेर चला, हो 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 हो. ए चल की बाहेर, चमचमची मम्मी आहे बघा. बाहेर जायचं का नाही तुम्हाला. मित्रांनो रीड, अयो हे तोंड कुठं वाचले, डोक्याचं बाहेर आहे तुला, डोक्याचं बाहेर रेडी तुडो रेडी. रेडी सर तुम्ही ना रेडी, तू रेडी
लोक चला की बाहेर बाहेर जायचं की नाही तुम्हाला मित्रांनो बाहेर जायचं मित्रांनो कप्पो आली कप्पो कप्पो आहे तू चल बाहेर इथे कशाला थांबली का तू चल चल हे आगे चला की बाहेर हाय का नाही कप्पो बाहेर चल कप्पो बाहेर कप्पो चल बाहेर काय बघते तू मला मित्रांनो हिला टाकलाय लागते अगं टाकली काय चल बाहेर कप्पो बाहेर चल कप्पो तब्बल 4 दिवसांना गाय बाहेर सोडले ते पाणी प्यायला बघा तिकडे आता तर आपण गायचं पेंट ठेवूया गायांना आपण लगेच भांडू नका रे कोणी सुद्धा भांडू नका तर आपण गाय बाहेर सोडलेल्या सगळ्या आता फायनली आपण लुटून काढूया सगळं खराटाने तर मित्रांनो आपलं सगळं लुटून झालेलं आहे दोन बाजू तर एवढं जेवढ्या वेळात तुम्ही बघितलं तेवढ्या वेळात लुटून झालेलं नाही याला लागले तब्बल 5 ते 7 मिनिटं लोटायला आणि घाम आलेला आहे मला आता तुम्ही जेवढ्या सेकंदात बघितलंय तेवढ्या सेकंदात विचार करून तुम्ही सुद्धा गोट्याचं माझ्यासारखं नियोजन करू नका गाय पाळायचं काय काम करू नका जेवढं मी दिवसाचा ब्लॉग टाकतो तेवढ्या दिवसात काय होत नाही काम कारण की बरेच काम करायला लागतं गायी व्यतिरिक्त किंवा गायींमध्ये इतर अजून सुद्धा काम करायला लागतं जे मी तुम्हाला दाखवत नाही तर तुम्हाला पण अशी प्रेरणा भेटत असेल की ह्या व्हिडिओमधून आपण पण गोटा करावा तर मित्रांनो जेवढा व्हिडिओ तुम्ही बघता ना त्याच्यापेक्षा 7 ते 8 पटीने जास्त काम करायला लागेल तुम्हाला एवढं हे फक्त एक पट आहे 7 ते 8 पटीनं काम करायला लागलं याचा विचार करूनच तुम्ही गोट्याचं प्लॅनिंग करा तर आता आपण जाऊ पाठी टाकायला तर आपण सगळ्या गायांना पेंट ठेवलेले आहे भुसा ठेवलेला आहे आता सगळ्या आपण गाय आतमध्ये घेऊया एकदमच तर बघा मला 11 मिनिटं लागलेत आणि तुम्ही हे किती वेळात बघचाल माहीत आहे का एक 50 सेकंदात बघचाल फक्त हे तुम्ही आणि मला लागलेत 11 मिनिटं चला का मावशांनो अय चला की यायचं नाही वे यायचं आहे का नाही रेडे अय रेडे कप्पो तू यायचं नाही कप्पो मित्रांनो ही गाय सारखी मध्ये करते बघा मित्रांनो तुम्हाला दाखवतो ही मुलगी ही ह्या दोघी मायलिक येते बघा हो का ही आणि ही मायलिक येते कप्पो यायचं नाही तू चला थांबा काय अगं चला एक जण या कोपऱ्या जावं चमचमची मम्मी एक जण या हो खूप पडली बुडून आली का काय कप्पो मित्रांनो कप्पो गेली चान्स मारलं बघा चान्स ए रेड आहे गटूळ आहे सर जायला बाहेर चल सर बाहेर चल गाव कप्पो चल मित्रांनो रेडीने तोंड घातले रेडी तुला काय कळतं का नाही छान आहे तू सर जायला मित्रांनो रेडी भेटच नाही कुणालाच भेट नाही रेडी तू भेट कशी नाही कुणाला होय का भेट जा कुणाला तरी भेट जा की तो रेडी नाही भेट कुणाला तर आपण सगळ्या गाय बांधूया आता चमचमला पाया सोडूया नाही आधी गाय बांधूया तर फायनली सगळ्या गाय बांधून झाले ते आता चमचमला बाहेर सोडू पहिल्यांदा नाही थांबा ही चमचमची पेंट खाऊन होत्या चमचम आणि तिची मावशी बघा मित्रांनो ही सख्खी मावशी आहे मावशी ही दोघींनी पेंट खात्यात बघा तर कप्पोला पेंट ठेवूया आपण हे कप्पोसाठी चाललंय बघा कप्पो या रेडे खा की लवकर रेडे खा लवकर खा नाही तर कप्पो येईल इकडे खा हो का मित्रांनो ह्याला इकडे टाकले कप्पो येणार दादागिरी टाकलं सगळं हो पाय टाकायची काय गरज आहे का ती पण खराब पाय टाकलाय त्यात पण ते सगळं खाणार बघा ते तर आज गायचं काम आपलं लवकर झालंय सूर्य दिसतो का तुम्हाला इकडं मावळा पण नाही असं किती वाजले ते तरी पण 5:30 वाजले काय अडचण नाही रेडे खाऊ द्या आता वैरण टाकू लगेच वैरण टाकू चमचमला सोडू बाहेर चमचम चल चमचम काय झालं टेन्शन आलं काय चमचम काय झालंय मित्रांनो चमचम आज रे काय झालं सांग की काय झालंय मित्रांनो हिचं दात बघा किती पांढरा येतं कोलगेट घासते काय पळायचं म्हणजे चांगली होती दिवसभर झोपली मित्रांनो पिंकटी दुसरं काय विषय नाही पिंकटी फक्त चला हो कशी उड्या मारायला रेडीनं भरवलंच तोंड बघा कप्पू इकडंच खाऊन तिकडे गेली चमचम गेली पळत
पळ चमचम. रेडी का ग? डबल तोंड भरवलं होय तू. तोंड बघ कसं भरवलं असं भरवलं वे तोंड. तर चमचम इथं बघा पळते. चमचम पळ. चमचम पळ पळ पळ. हो का पळ पळायला लागली. हो का लय पळ नाही कारण की खाली आहे चिकूल. एवढं पण नाही आज पाऊस नाही ना त्याच्यामुळे वाळले सगळं आपलं. पण पॅक झाले का तिथं सगळं. रेडी रेडी. शांत तू काय करते शांत राहा. काय करत जाणू तिला काय मारायचं नाही तिला. एकतर बारकी येते अख्ख्या गोट्यात चमचमच बारकी आहे दुसरं कोण बारकं नाही. इथं बघा रेडी. तर आपण ठेवलेलं चमचम हे नाव त्या वासराला ऐकू येते का बघूया. मग त्याला कळतंय का की मला चमचम म्हणते ती बघूया आपण त्याला कळतंय का ते. चमचम 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 आहे माती खाण्यात बसलाय. चमचम अय चमचम या हो चमचम या. कप्प इकडे कप्प. सगळी खाण्यात दंगा येते हो का कप्पन मारलं. सगळी खाण्यात दंगा येते त्याच्यामुळे कोण काय ऐकू दे नाही. चमचम पण दिवसभर बांधून होती कपिला पण आता तिला खायला टाकलं. कपिलाला खायला टाकलं तर कुठंच जात नाही. एवढी तर हाव रे कपिला रेडी आलीच बघा रेडी. ए रेडे रेडे बहिरे रेडे टकले टकली आहे काय तू टकली हां. तर आपला प्लॅन आज सक्सेसफुल झालेला आहे. चमचमने काय बोज दिली नाही अजून लहान आहे ती. कप्प म्हणल्यावर कशी कप्प येते तसं येत नाही त्यातून चमचम लहान आहे ना त्याच्यामुळे. तर मित्रांनो झालेलं आहे संध्याकाळ आणि आपलं जेवणही झालेलं आहे आत्ताच. तर आजचा ब्लॉग आपण इथं संपूया. आजचा व्हिडिओ आवडला सुद्धा लाईक करा. चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात आपण उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि किती वाजले तुम्हाला दाखवतो. लय उशीर झाला मित्रांनो. एक विषय झाला आहे तुम्हाला दाखवतो सांगतो उद्या काय विषय झाला ते. आता फक्त तुम्हाला दाखवतो किती वाजले ते दाखवतोच थांबा किती वाजले ते. हे बघा किती वाजले ते 11:30 वाजत. 11:30 वाजत आले ते. चमचम दाखवू का. चमचम बघा जागीच आहे अजून. चमचम जागीच आहे इथं ओरडते. तर भेटूयात आपण उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय.